बुधवारला राष्ट्रपती दुकानदार संघटना सेनगाव अध्यक्ष या नात्याने मी आपणास कळवितो की आमच्या मागण्या एक तर कमिशनमध्ये 50,000 मानधन आम्हाला दिलेच पाहिजे, नवीन देण्यात यावी आम्हाला। जो माल बंद झालेला आहे त्यांना तात्काळ माल देण्यात यावा, अशा बऱ्याच मागण्या आम्ही यासाठी आणि आपल्या सेनगाव तालुका ते जिल्हा पूर्ण भारतभर आमचा पूर्ण बंद आहे। दिनांक 1 जानेवारीपासून ई-पॉस मशीन बंद आंदोलन पूर्ण भारतभर चालू आहे। केंद्र शासन मतावर डोळा ठेवून गरीब कल्याण योजना ही 5 वर्षासाठी घोषणा केली, परंतु शासन आणि लाभार्थ्यामध्ये जो दुवा आहे तो म्हणजे स्वस्त धान्य दुकानदार। या स्वस्त धान्य दुकानदारावर केंद्र शासनाच्या अन्यायकारक वागणुकीमुळे उपासमारीची वेळ आलेली आहे। परत दुष्काळी परिस्थिती असून सुद्धा या 14 जिल्ह्यामधल्या APL शेतकरी या शेतकऱ्यांचा राशन बंद करण्यात आलेलं आहे आणि त्यांना DBTद्वारे पैसे देणार असं जाहीर केलेलं आहे। परंतु जानेवारी महिन्यापासून आता हे जानेवारी महिना उजाडत आला, जवळपास 1 वर्ष झाले, कोणालाही 1 रुपयाही मिळाला नाही। तेव्हा आमची संघटनेची मागणी आहे की या 14 जिल्ह्यातील APL शेतकरी योजनेतील लाभार्थ्यांना अन्न सुरक्षा योजनेचा लाभ देण्यात यावा। ई-पॉस मशीन जी की सध्या 2G आहे ती 4G करून देण्यात यावी। अशा विविध मागण्यासाठी आम्ही 1 जानेवारीपासून ई-पॉस मशीन बंद आंदोलन पुकारलेलं आहे आणि जोपर्यंत शासन आमच्या मागण्या पूर्ण करत नाही तोपर्यंत पूर्ण भारतभर कोणीच ई-पॉस मशीन चालू करणार नाही।